पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। 29 तारखेला संतश्रेष्ठ कैवल्यमूर्ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे। या पालखी सोहळ्यामध्ये किंवा या संपूर्ण याच्यामध्ये जो आकर्षणाचा विषय आहे किंवा आळंदीच्या या मंदिरामध्ये ज्या सुवर्ण पिंपळाचं महत्त्व आहे त्या सुवर्ण पिंपळाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। हा जो सुवर्ण पिंपळ आहे या सुवर्ण पिंपळाला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या मातोश्री होते त्यांनी साधारणतः 1.25 लाख प्रदक्षिणा ज्या आहेत त्या प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि त्यामुळे हा जो वृक्ष आहे हा या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। अनन्यसाधारण असं महत्त्व जे आहे ते या पिंपळाचं देखील या मंदिरामध्ये असल्याचं पाहायला मिळतं आहे। भाविक जे आहेत ते मोठ्या श्रद्धेने या मंदिराचं जे आहे ते मंदिरातलं दर्शन झाल्यानंतर या सुवर्ण पिंपळाचं दर्शन जे आहे ते घेण्यासाठी येत असतात। मोठं महत्त्व जे आहे अनन्यसाधारण असं महत्त्व जे आहे ते देखील या सुवर्ण पिंपळाला असल्याचं पाहायला मिळतं आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊली ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने या ठिकाणी या सुवर्ण पिंपळाला जे आहे ते 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि त्या ठिकाणी याच ठिकाणी त्यांनी देह देखील ठेवला अशी कथा जी आहे ती सांगितली जाते आणि त्याच अनुषंगाने या सुवर्ण पिंपळाला जे आहे ते मोठं आणि असं अनन्यसाधारण असं महत्त्व असल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.